दादा कुठून आलात आपण? नमस्कार, मी नारायणगावहून आलो. काय सांगशाल आजचं काय नेमकं शौर्य दिनाबद्दल? 6वा शौर्य दिन आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने आणि भव्यतेने आज साजरा झालेला आहे. या ठिकाणी पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, नवे इंग्लंड या ठिकाणाहून जे भीम अनुयायी आहे या ठिकाणी मानवंदनेला यावर्षी आलेले आहे. तसेच महाराष्ट्र शासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांचं अत्यंत शिस्तबद्ध नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे. आणि त्यामुळं काय झालेलं आहे, भीम सैनिकांना जो मनस्ताप होतोय तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. कारण अत्यंत सुंदर असं नियोजन हे पुणे पोलीस असेल तसेच महाराष्ट्र शासन असेल प्रशासनाचं मी आभार मानतोय की त्यांनी इतकं सुंदर असं नियोजन केलेलं आहे. त्यामुळं आमचा जो शौर्य दिनाचा जो कार्यक्रम आहे तो सुखकर झालेला आहे. धन्यवाद. कुठून आलात आपण? आम्ही जुन्नरमधून आलेले आहे. काय सांगशाल आजच्या शौर्य दिनाबद्दल? शौर्य दिनाबद्दल जर सांगायचं म्हटलं, गेले 206 वर्ष शतकापूर्वी 500 महावीरांनी या पेशवाईचं समाप्त केली. 28 सैनिकांचे त्यांनी खात्मा केला. म्हणून हा शौर्य दिन ब्रिटिश कालापासून हा विजयस्तंभ त्या इथं बांधण्यात आला होता त्यांच्या शौर्यासाठी. आणि त्याच्या मानवंदना देण्यासाठी अख्ख्या आपल्या भारतातून लोक या इथे येतात आणि या स्तंभाला मानवंदना करतात. त्याचप्रमाणे बाबासाहेबांची आणि इथं मानवंदना घेऊन बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती पुढे चालवण्याचा सर्व प्रयत्न करतात. आपण पुस्तक घेतलंय, काय सांगशाल? हे संविधानाचे जे बाबासाहेबांनी भारताला संविधान दिले, जे कायद्यामध्ये या चौकटीमध्ये सर्व बसवण्यात आलेले सर्व जाती धर्मांना कुठल्याही जाती एखाद्या व्यक्तीचा असा याच्यामध्ये अन्याय केलेला नाही असं हे संविधान आपल्या भारताला लाभले. आणि या संविधानाचा मान पूर्ण भारतातच नाही तर आज जगामध्ये सुद्धा त्या भारताची संविधानाची किंमत केली जाते. बाबासाहेब आंबेडकरांचा
मला वास वाटते बरं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.